अयोध्येमध्ये 22 तारखेला लागणाऱ्या पूजेसाठी साहित्य जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि याचा मान महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि हे सगळं साहित्य आज अयोध्येमध्ये दाखल झाले। स्वामी चंपतरायजींनी या सामानाचं पूजन जे आहे ते केलेलं होतं। आपल्यावर गुरुजी आहेत। गुरुजी, सुरुवातीला सांगा या सामानाचं महत्त्व काय आहे, हे सामान किती तारखेला वापरलं जाणार आहे, पूजेसाठी लागणारं कोणकोणतं साहित्य यामध्ये आहे? सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम। हे जे सामग्री आहे धुळ्याहून चंद्रकांत काका केले, त्यांचे पुत्र विशाल केले यांच्या मनामध्ये श्रीरामाच्याबद्दल खूप श्रद्धा आणि अटूट प्रेम आहे। त्यांनी त्यांच्या मनामध्ये आस्था आहे। त्यांनी विचार केला की आपल्या हातून काही धुळ्यावासींकडून काही सेवा झाली पाहिजे रामासाठी। तर धुळ्याच्या जवळ सोनगीर म्हणून एक गाव आहे, तर तिथे तांब्याचे भांडे उत्तम प्रकारे तयार होतात। मग स्नपन म्हणजे देवाला स्नान करण्यासाठी 200 कलश, तर ते त्यांनी तिथून पाठवले आहेत। शुद्ध देवाच्या धातूमध्ये सगळ्यात शुद्धतेमध्ये सगळ्यात पहिले सुवर्ण, त्यानंतर चांदी रजत त्याला म्हणतो, नंतर ताम्र म्हणजे तांब्याचे भांडे। तर या क्रमाने तांब्याचे भांडे आपण मागवले, तर यांनी देवाला स्नपन केलं जाईल, स्नान केले जाईल। याच्यामध्ये प्रत्येक कलशामध्ये औषधीयुक्त जल टाकलं जाईल, त्या औषधींनी देवाला रामलल्लाला स्नान केलं जाईल। आणि बाकी समिधा ज्या आहेत समितींचं हवनासाठी प्रयोजन आहे। हवन म्हणजे नवग्रहांचं हवन आहे। अर्क पलाश समिध असे त्यांचे नाव आहेत। अर्क पलाश समिध अपा मार्गोत पिप्पलाहा औदुंबर शमी दूर्वा कुशा, त्यामध्ये दूर्वा आहे, कुशा आहे, खैर आहे, शमी आहे, या प्रकारच्या 9 प्रकारच्या समिधा। आणि ध्वज पताका म्हणजे जे यज्ञ मंडप निर्माण झाले आहेत त्यावर प्रत्येक दिशेला 10 दिशांचं वर्णन शास्त्रामध्ये मिळतं। पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आणि ऊर्ध्व आणि अधा असं 10 दिशा असतात। तर 10 दिशांचे जे ध्वज असतात, प्रत्येक दिशेचे जे ध्वज त्या कलरप्रमाणे, पूर्वेला इंद्र देवता आहे, अग्नीला अग्नी देवता आहे, दक्षिणा यम देवता आहे, त्याप्रमाणे सगळं आहे। तर त्याप्रमाणे या खूप श्रद्धेने या लोकांनी सगळं सामग्री आणली आहे आणि रामाच्या कृपेने ते स्वतः उपस्थित झाले। त्यांना मान महाराष्ट्राला मिळतो याचा विशेष आनंद आहे, विशेष आनंद आहे। विशेष तर फार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण धुळ्याला मिळतोय आणि धुळ्यामध्ये पण आमचे हे केले काकांचे जे नातू आलेले आहेत, तर त्यांनी हे सगळं सामग्री व्यवस्थितरित्या घेऊन आले आणि खूप छान आहे। सुरुवातीला सांगा, कुटुंबातला सदस्य म्हणून काय भावना आहे तुमची? लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे, अख्खा देश संपूर्ण आशेनं पाहतोय की राम मंदिर कधी निर्माण होईल आणि त्याच राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी धुळ्यातून खास तुमच्या कुटुंबातून हे सगळं साहित्य तुम्ही घेऊन आलेलं आहात, कसं वाटतं? आमचं पहिले तर भाग्य इतकं छान आहे, हे आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की आम्हाला आमच्या आजोबांनी केलेल्या कार्यांमुळे आज एवढी मोठी संधी मिळेल। आमच्या पप्पांनी आमच्या वडिलांनी जे पत्रसंवाद झाले चंपतरायजींसोबत, याच्यानंतर आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला की आम्ही हे सगळं सेवाभाव करू शकतो। मी 28 तारखेला धुळ्यात पोहोचलो आणि मला पोचले ती बातमी मिळाली की अयोध्येला जायचं। कुटुंबात सगळा आनंद कुटुंबात जल्लोष आहे, म्हणजे की जिथं देश सगळा आशा लावून बसलेला आहे तिथं आपलं साहित्य पोहोचतंय आणि ते वापरलं जाणार। जल्लोष चालू आहे कुटुंबामध्ये, उत्सव चालू आहेत, उत्सव। रामाला काय सांगायचं? रामाला काही नाही, लवकर या बस। आता इतके वर्ष वाट बघितली 22 तारखेची, आता वाट किती वेळ लागतोय असं झालं आता आम्हाला। आपण पाहतोय की या कुटुंबातल्या सदस्यांची ही सगळी प्रतिक्रिया आहे, ते सांगतायत कुटुंबामध्ये सगळं जल्लोषाचं वातावरण आहे। मात्र गुरुजींनी ज्याप्रमाणे सांगितलं की ताम्रपटाची जी भांडी आहेत ज्याच्यामध्ये सोनं त्याचबरोबर चांदी वापरण्यात आलेली आहे आणि त्याच कलशाच्या माध्यमातून देवाला अंघोळ जे स्नान जे आहे ते घातलं जाणार आहे, त्याचं सगळं पौरोहित सामान जे आहे त्या अयोध्येमध्ये दाखल झालं आणि याचा मान महाराष्ट्राला विशेषतः धुळ्यातल्या चंद्रकांत काका केले यांच्या परिवाराला मिळाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।